नमस्कार, मी विशाल परदेशी. दुपारी 1च्या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात नवी दिल्लीतल्या बातमीने. दिल्लीतल्या सध्याच्या शिक्षणाची दशा आणि दिशा या कार्यक्रमात राहुल गांधींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जीन्स टी शर्ट आणि हाफ जॅकेट अशा पेहरावात राहुल गांधी दिसून आले. पुलवामा जिल्ह्यातील शहीदांना श्रद्धांजली देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि यावेळी त्यांनी आपल्या महाविद्यालयीन दिवसांना विद्यार्थ्यांसमोर उजाळा दिला. त्यानंतर त्यांनी शिक्षणाचं खासगीकरण करण्याचा भाजप सरकारचा डाव असल्याचा आरोप केला. सरकार फक्त काही उद्योगपतींसाठी काम करत असल्याचाही आरोप त्यांनी केला. आज आप किसी भी इंस्टीट्यूशन में पूछ लीजिए, वाइस चांसलर्स आइडियोलॉजिकल लोग बैठाए जा रहे हैं. किसी से भी आप पूछ लीजिए, वाइस चांसलर एक संगठन के आइडियोलॉजिकल लोग एक के बाद एक यूनिवर्सिटीज कॉलेजेस में बैठाए जा रहे हैं. यानंतर बघूया, शिवसेना आणि भाजप युतीच्या अधिकृत घोषणेनंतर आज पहिल्यांदा शिवसेनेचे सर्व जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुखांची महत्त्वाची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होते. शिवसेना भवनात होणाऱ्या या बैठकीत शिवसेना नेतेही सहभागी झालेत. लोकसभा निवडणुका येत्या काही दिवसातच घोषित होणार आहेत आणि यापूर्वी युतीचे उमेदवार म्हणून लढताना निवडणूक रणनीती ठरवली जाणार आहे. मात्र सर्वांचं लक्ष लागलंय ते ईशान्य मुंबई आणि जालना लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना काय आदेश मिळत आहेत याकडे. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याबरोबर आहेत. उदय, आज उद्धव ठाकरे सगळ्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. काय नेमका अजेंडा असणार आहे? विशाल, शिवसेना भवनमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे संपूर्ण राज्यभरातले जेवढे जिल्हा प्रमुख आहेत, जिल्हा संपर्क प्रमुख आणि तालुका प्रमुख यांची महत्त्वाची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे. आणि या बैठकीमध्ये शिवसेनेचे संसदीय नेते संजय राऊत आणि सचिव विनायक राऊत हे देखील उपस्थित आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या 48 लोकसभा मतदारसंघ आहेत, या सर्व 48 लोकसभा मतदारसंघातले हे प्रमुख पदाधिकारी आहेत शिवसेनेचे, ते आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडनं प्रमुख मार्गदर्शन घेणार आहेत. यासाठी ही युती झालेली आहे. युतीनंतरची सगळ्यात पहिली महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे आपल्या शिवसैनिकांना नेमकं काय सांगतात, कारण जिथे शिवसेनेचा उमेदवार उभा असणार आहे, त्याचबरोबर जिथे भाजपचा उमेदवार उभा असणार आहे, तिथे नेमकी रणनीती काय शिवसेनेची असणार आहे यावरती प्रामुख्याने ही चर्चा होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांचं लक्ष लागलं ते म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघाकडे, कारण या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये एक मोठं बंड झालेलं आपण पाहायला मिळते. कारण अर्जुन खोतकर जे आहेत त्यांनी आक्षेप केलेला आहे, ते रावसाहेब दानवे यांना हरवण्याची जिद्द जे आहे ते बाळगून आहेत आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे कुठल्याही परिस्थितीत युती झाली तरी सुद्धा रावसाहेब दानवे यांना मी पराभूत करीन आणि तिथे अपक्ष म्हणून काय होईना मी उमेदवार म्हणून तिथे उभा राहीन असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे जालनामध्ये एक प्रकारे थोडंसं एक वातावरण जे आहे युतीसाठी ते आपण चांगलं आहे असं म्हणू शकत नाही. त्यामुळे तिथे युतीसाठी नेमकं काय निर्णय घेतला तो याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे. अगदी बरोबर उदय. जालन्याच्या संदर्भातला मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा ठरणार आहे, कारण अर्जुन खोतकरांनी या ठिकाणी उभं राहण्याची म्हणून भाषा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. बघूयात नेमका आता पक्षप्रमुख या विषयाला घेऊन काय आदेश देत आहेत, त्यांची समजूत ते घालतायत का. आज औरंगाबादमध्ये मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांची महत्त्वाची बैठक सुरू झाली. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना आणि परभणी या 4 लोकसभेसाठी ही बैठक आहे. हे 4ही लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी जी आहे ती पंकजा मुंडे यांच्यावर आहे. या बैठकीसाठी 1000 बूथ प्रमुख, आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत आणि या बैठकीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, हरिभाऊ बागळे, संभाजी पाटील निलंगेकर, पवनराव लोणीकर हे कार्यकर्ते, हे जे नेते आहेत हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. सर्व जाती धर्मातील कार्यकर्त्यांना घेऊन प्रत्येक बूथवर 50 लोकांची टीम, अशा प्रकारच्या 4 जिल्ह्याच्या रचना गेल्या वर्षभरापासून आम्ही लावलेल्या आहेत आणि या 4ही लोकसभा मतदारसंघाच्या क्लस्टरची आज बैठक आहे. कोण कोण असणार आजच्या बैठकीला माननीय प्रदेशाध्यक्ष, माननीय क्लस्टरचे प्रमुख पंकजाताई मुंडे, भारतीय जनता पार्टीचे सर्व 4ही जिल्ह्यातले नेते, आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सर्व लोकप्रतिनिधी आणि 4ही लोकसभा मतदारसंघातल्या पक्षाचे पदाधिकारी, अशा प्रकारची क्लस्टरची दिवसभराची बैठक आहे. आता बातमी साताऱ्यातनं. साताऱ्यातील राजकारणाला आता एक
वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे। सातारचे आमदार शिवेंद्रराजे भाजपच्या नरेंद्र पाटील यांच्यासोबत हॉटेलमध्ये मिसळ खाताना दिसून आले। या दोघांच्या एकत्रित मिसळ खाण्याने मात्र साताऱ्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। शिवाय राजघराण्यातील मनोमिलनात फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। नरेंद्र पाटील यांना भाजपच्या तिकिटावर उदयनराजेंच्या विरोधात उभं करण्याचा निर्णय जवळपास झाला असल्यामुळे शिवेंद्रराजेंसोबतची ही भेट सर्वांच्या भुवया उंचावणारी आहे। पुढे बघूयात, आज मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा होते। शिवसेना आणि मनसेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये होणाऱ्या या सभेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर या सभेला मार्गदर्शन करणार आहेत आणि या सभेत वंचित बहुजन विकास आघाडीच्या मुंबईतील काही उमेदवारांची नावंही जाहीर होण्याची शक्यता आहे। वंचित बहुजन आघाडीची आज महारॅली आहे शिवाजी पार्कात, त्याचीच आपण ही तयारी पाहतोय। भला मोठा स्टेज इथे बांधला जातोय। जे जे वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील झालेत असे सगळ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना वर स्टेजवर बसवलं जाणार। त्याच्यामुळे हा जो स्टेज आहे त्याच्या बाजूला आणखी एक छोटा स्टेज करतानाच आपण दृश्य बघायला मिळतोय। फार मोठा स्टेज आहे हा। बाहेर ठिकठिकाणी हे या वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता परिवर्तनाच्या या महारॅलीचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर्स आणि पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत। या वंचित विकास आघाडीच्या मुंबई सभेमध्ये काही लोकसभेच्या उमेदवारांची नावं जाहीर केली जातील, कारण या आधीच 10 पेक्षा जास्त लोकसभा उमेदवारांची नावं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली आहे। त्यामुळे आणखी काही नावांची घोषणा होऊ शकते आणि त्याचबरोबर काँग्रेस एनसीपी आघाडीमध्ये जाण्यासंदर्भात आंबेडकरांची प्रकाश आंबेडकरांची नेमकी काय भूमिका आहे तेही स्पष्ट होणार आहे। पण एकंदर जे काही आता सध्या राजकारणात निवडणुकीचे वारे वाहत आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची सभा ठरणार आहे। या आघाडीसाठी नाहीच तर काँग्रेस एनसीपी आघाडीमध्ये सामील होण्यासंदर्भात नेमकी ही वंचित आघाडी काय, बहुजन वंचित आघाडी नेमकी काय भूमिका घेते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेशसह स्वाती लोखंडे ढोके, न्यूज 18 लोकमत, दादर शिवाजी पार्क। राष्ट्रवादी आणि काँग्रेस मित्र पक्षाच्या महाआघाडीची आज परळीत विराट जाहीर सभा होणार आहे। राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेचा देखील बीडमध्ये आज समारोप होईल आणि या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह दोन्ही पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत। या सभेसाठी आणि नेत्यांच्या स्वागतासाठी परळी सज्ज झाली आहे। आता बघूया, जम्मू काश्मीरला वेगळा दर्जा देणाऱ्या कलम 35A या कलमाविरोधात दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्ट सोमवारी निर्णय देणार आहे आणि या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने फुटीरतावादी नेता यासिन मलिकला ताब्यात घेतलंय। सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या निकालाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने फुटीरतावादी नेता यासिन मलिकला निवासस्थानातून ताब्यात घेतलंय। कोठीबाट या पोलीस ठाण्यात त्याला ठेवण्यात आलेले आहे आणि आगामी काळात आणखी काही फुटीरतावादी नेत्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे। हे 35A कलम नेमकं काय काय त्यातल्या तरतुदी आहेत बघा। 1954 मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशावरून 35A कलम राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला। या कलमानुसार तत्कालीन सरकारकडून हे कलम जे आहे ते वापरण्यात येते। त्यात 370चा वापर करण्यात येतोय। कलम 35A नुसार जम्मू काश्मीरच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तीला इथे संपत्ती खरेदी करता येत नाही। राज्याबाहेरील व्यक्तींना राज्य सरकारच्या योजनांचा लाभही मिळत नाही। राज्याबाहेरच्या व्यक्तींना सरकारी नोकरी संधी नाहीये आणि कलम 35A या कलमाविरोधात दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्ट सोमवारी निर्णय देणार आहे। यासिन मलिकला अटक केल्याचे पडसाद जे ते काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये उमटलेत। श्रीनगरमधील मैसुमा परिसरातील व्यापारी आणि दुकानदारांनी बंद पुकारलाय। अनेक भागातील दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत। निमलष्करी दल आणि काश्मीरी नागरिकांमध्ये अनंतनाग शहरात जोरदार धुमश्चक्री सुरू आहे आणि या परिसरात तुफान दगडफेक सुरू आहे। याच प्रकारची जी परिस्थिती आहे ती बंदीपुरा भागातही पाहायला मिळते। तर देशभरात काश्मीरी तरुणांवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काश्मीरच्या अनेक भागात दगडफेक सुरू आहे। नागरिकांकडून सुरक्षा दलांवर दगडफेक केली जाते आणि या दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलाकडून अश्रुधुराचा वापर करण्यात येतोय। पुलवामा इथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वीचा काही वेळाआधीचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलाय। सुखजिंदर सिंग असे या जवानाचं नाव असून
त्याने हा व्हिडिओ आपल्या पत्नीला पाठवला होता. धक्कादायक म्हणजे यानंतर काही वेळानंच या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. पाकिस्तानने सीमा भागात सैन्य तैनात केल्यानंतर आता भारतानं ही तयारी जोरदार सुरू केली आहे. काश्मीर सीमा भागात निमलष्करी दलाच्या अतिरिक्त 100 तुकड्या तैनात करण्याचे आदेश देण्यात आलेत. केंद्रीय निमलष्करी दलाच्या 45, सीमा सुरक्षा दलाच्या 35 तुकड्यांसह आणखी 20 तुकड्या तैनात करण्याचे आदेश गृह मंत्रालयानं देऊ केलेत. पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये आजवरची सर्वात मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारत यावेळी काहीतरी मोठं पाऊल उचलण्याचा विचार करतोय असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प बोलत होते. भारतानं या हल्ल्यात जवळपास 50 जवान गमावलेले आहेत आणि त्यामुळे भारतीयांच्या भावना आम्ही समजू शकतो असं त्यांनी म्हटलंय. अमेरिकेची आधीची सरकारं पाकिस्तानला दरवर्षी 93 अब्ज रुपये इतकं आर्थिक सहाय्य करत होती. या मदतीचा पाकिस्तान गैरफायदा उचलत होतं. आम्हाला अपेक्षित कृती पाकिस्तान करत नसल्यामुळे आमच्या सरकारनं ही मदत बंद करून टाकल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलंय. पाकिस्तानकडून काही केल्या कुरघोडी थांबताना दिसत नसल्यानं नाईलाजास्तव पाणी रोखण्याचं पाऊल उचलत असल्याचं केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. असं असलं तरी पाकिस्तानची प्रत्यक्ष पाणीकोंडी होण्यासाठी 6 वर्षांचा कालावधी लागणार आहे. पर पाकिस्तान ये सौहार्द भी गायब हो गया. ये हमारे बीच में जिस प्रकार की रिलेशनशिप आज हो रही है, विशेष रूप से आतंकवाद और आतंकवादियों को सपोर्ट करके इस पूरे स्पिरिट को पाकिस्तान ने समाप्त कर दिया है. और इसलिए स्वाभाविक रूप से जनता में असंतोष है, क्षोभ है. लोगों ने भी मेरे पास भी मांग की है कि अब इनका एक बूंद भी पानी पाकिस्तान को नहीं देना चाहिए. ये निर्णय करना केवल मेरे डिपार्टमेंट का अधिकार नहीं है, पर इसके बारे में निर्णय भारत सरकार और प्रधानमंत्री और उच्च स्तर पर इसका निर्णय होगा. पर मैंने अपने डिपार्टमेंट को ये कहा है कि पाकिस्तान में उनके अधिकार का भी जो पानी जा रहा था वो कहाँ रोक सकते हैं, उसके DPR बनाकर उसका टेक्निकल डिजाइन तैयार करके तैयारी करो. उरी हल्ल्यानंतर ही भारतानं पाकचं पाणी तोडण्याचा इशारा दिला होता आणि यानंतर खवळलेल्या दहशतवादी हाफिज सईदनं आग खाऊ भाषा केली होती. ही भाषा पाहिल्यावर पाणी हा किती मोठा प्रश्न पाकिस्तानसाठी आहे हे तुम्हाला कळेल. पाकिस्तान का पानी रोकेंगे, कश्मीर के अंदर डैम बना के तुम पाकिस्तान के पानी को रोकोगे. पाकिस्तान की ज़राअत सनत का खात्मा करके, पाकिस्तान की मईशत तबाह करके, सी-पैक के मंसूबे नाकाम करने के लिए तू बड़के मारेगा और तू चाहेगा हम चुप रहे. सुन, अगर तू पानी बंद करेगा इंशाअल्लाह हम तेरी सांस बंद करेंगे. इन दरियाओं में फिर खून बहेगा. पुलवामा हल्ल्यानंतर पाकसोबत क्रिकेट खेळू नये असं मत व्यक्त करण्यात येते. यावर बोलताना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कोहलीनं सरकार आणि BCCI यांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल असं म्हटलंय. From the Indian team and the whole setup, we're really shocked about what happened and really sad about the incident that happened. Our stand is simple. We stick by what the nation wants to do and what the BCCI decides to do, and that is basically our opinion. Whatever the government and the board decide, eventually we will go by that and we will respect that. बंगळुरूमध्ये आपण बघितलं की ही घटना घडलेली, पण त्याचबरोबर या बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या एरो इंडिया 2019 मध्ये विंग कमांडर साहिल गांधी यांच्या सन्मानार्थ सूर्यकिरण चमूनं अर्ध रिंग फॉर्मेशन सादर केलं. गेल्या 19 फेब्रुवारीला 2 सूर्यकिरण ॲलोपॅथिक टीमच्या सरावादरम्यान झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. भारतीय हवाई दलाची सूर्यकिरण चमू आकाशामध्ये विविध आकृती तसंच भारतीय तिरंगा दाखवण्याचा कसब या चमूला अवगत आहे. आता ब्रेक नंतर नाट्य संमेलनाबद्दल 99वा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नागपुरात थाटामाटात सुरू झालंय. आजही नाट्य संमेलनात रंगारंग कार्यक्रमाची पर्वणी नागपूरकरांना अनुभवायला मिळणार आहे. कालच नाट्य संमेलनाचं उद्घाटन पार पडलं. आज रात्री भरत जाधव यांच्या पुन्हा सही रे सही या नाटकाचा प्रयोग संमेलनात सादर होणार आहे.
ब्रेकनंतर बंगळुरूच्या बातमीवर पुन्हा एकदा आपण जाऊयात. बंगळुरूच्या एअर शो मध्ये भीषण आग लागली आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना ही आग लागल्याचं कळतंय. पार्किंगमधल्या गवताच्या पेंड्यांना ही आग लागली आणि त्यानंतर या आगीचा एकच भडका उडाला आणि ही आग जी ती हळूहळू पसरत गेली. दोन्हीकडची दृश्य आपण बघतोय. एकीकडच्या दृश्यामध्ये अग्निशमन दल जे आहे ते त्या ठिकाणी आग विझवण्याकरता म्हणून पोहोचलेलं आहे. गवताचं प्रमाण आहे या इथे आणि या गवताच्या पेंड्यांना इथे आग लागली म्हणून ही आग जी ही पसरली. दुसऱ्या दृश्यांमध्ये या आगीने ही आग पसरल्यानंतर या आगीच्या लपेट्यामध्ये बाकीच्या तिथे असणाऱ्या ज्या गाड्या आहेत, चारचाकी गाड्या ज्या उभ्या होत्या त्या सगळ्या आल्या, तावडीत सापडल्या या सगळ्या गाड्या आणि या गाड्यांनी एकूणच तिथे पेट घेतला. एक एक गाडीचा स्फोट होत गेला. त्याचीच ही दृश्य आपण बघतोय. ब्रेकनंतर बिहारमधला एक धक्कादायक प्रकार बघूयात. बिहारच्या सहरसा जिल्ह्यात एका लग्न समारंभातील कार्यक्रमात गोळी लागून एका नृत्यांगिणीचा मृत्यू झालेला आहे. स्टेजवर ही नृत्यांगना नाचताना अचानक खालून नाचणाऱ्या व्यक्तींपैकी एकानं झाडलेली गोळी जी आहे ती या मुलीला लागली आणि गोळी लागून या मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर चेन्नईतल्या मुलांचा लोकलमधल्या स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर आला आणि यामध्ये ही मुलं लोकलच्या दरवाजामधून लटकून जीव घेणे स्टंट करताना दिसून येतात. दरवाजामध्ये केलं जाणारं हे स्टंट थेट जीवावर बेतू शकतं आणि याकडे सुद्धा या मुलांचं दुर्लक्ष झालेलं दिसून येतं. ब्रेकनंतर बघूयात. आज माथेरानच्या राणीला वाफेचं इंजिन जोडण्यात आलं होतं. नेरळ ते माथेरान वाफेच्या इंजिनावर ही ट्रेन धावली. दोन्ही डब्यांच्या बाजूला भल्या मोठ्या काचा आणि छतही काचेचंच असलेल्या डब्यातून प्रवास करण्याचा आनंद आज तिथे असणाऱ्या प्रवाशांनी घेतला. ट्रेनमधून रेल्वेच्या रिटायर्ड कर्मचाऱ्यांनीही प्रवास केला. हेरिटेज आठवड्याच्या निमित्त माथेरानच्या राणीला हे इंजिन जोडण्यात आलं.